आज आईएमडी ने मुंबई में रेड अलर्ट जारी किया है। जब कई लोग बारिश की छुट्टियों का मजा उठा रहे हैं, वही हजारों लोग जो सड़क पे और चौल में रह रहे हैं, कई मुसीबतों का सामना कर रहे हैं। आज हम भी एक चौल में मौजूद हैं और आमची मुंबई टुडे के थ्रू हम आपको यहाँ की असलियत दिखाएंगे। हमें कहा गया है कि हम अपने घरों में सेफ रहे, घरों से बाहर ना निकले। आईएमडी ने रेड अलर्ट जारी किया है, बट यहाँ पर ये लोग तो रोड पर ही रह रहे हैं। कपड़ा नहीं ये सब गिला हो गया, कपड़े विपड़े सब बारिश में गिले हो गए। मैं ऐसी बैठी खाली घगरे और ब्लाउज के ऊपर बैठी पहनने के लिए साड़ी नहीं सूखते कैसे आपके? नहीं ना सूखते, कहाँ सूखते हैं, ये सब गीला पड़ गया। कपड़े में कपड़ा कैसे कैसे पहने हम लोग, छोटे छोटे बच्चे लोग लेके बारिश में लोग ने वहाँ से मार के हम लोग निकाल दिया। छोटे छोटे बच्चे लोग है हमारे, कहाँ जाएंगे? इधर इतना पानी भरा है, कचरे में रह रहे हैं। खाना खाना किधर बनाएंगे, खाएगा किधर? हम लोग के हालात के देखो तुम कैसा हो रहे, कैसे बारिश पानी में दिन गुजार रहे। चूहा बच्चे लोग को चूहा काट रहे। बच्चा कितने साल का है? ये 6 महीने की 6 महीने की बच्ची है। जैसा दिन है सब भूखे प्यासे कैसे लोग दिन गुजार, खाना पकाने के लिए जाते उधर रहते थे। उधर से हम लोग को पुलिस लोग ला के हकाल दिया। आता काय करणार, इथं आंघोळी करतो, इथं जेवण बनवतो तेवढ्या पावसामध्ये। आता जसं आता पावसात भिजूनच आपल्याला खायचं, नाही खाल्लं तर कसं चालणार? आम्ही लोक लहानपणापासून इथं आमचं लग्न पण इथं झाले, आमच्या मुलाचे लग्न इथं झाले आणि आम्ही गेल्या वर्षी पण असंच पाणी भरलेला, त्याच्या पहिल्या वर्षी पण असंच पाणी भरलेला, पण आम्ही जाणार कुठं? आम्हाला हायच नाही घरद्वार, आम्हाला घर असतं आम्ही राहिलो असतो असं फुटपायरीला। पण तुम्ही लोकांनी विचार करायचा ना, अरे म्युन्सिपाल्टीवाल्यांनी विचार करायचा। म्युन्सिपाल्टीवाल्याला माहित आहे आम्ही एवढ्या एवढ्या वर्षापासून इथं राहतो करून, कुठल्या म्युन्सिपाल्टीवाल्यांना नाही माहित, कुठल्या नेत्याला नाही माहिती, सर्व नेत्याला पण माहिती। पण या लोकांनी काय केलं, आम्हाला हाकलून दिलं, आमच्या मुलाला कला पण मारलं। त्या लोक असे शाळावाले लोकांनी, मग आम्ही कशी परिस्थिती काढणार? नाही स्वतःची जागा तर भाड्याचं तर देते, ते पण नाही। अरे आम्ही उपाशी राहून तरी पण काहीतरी केलं असतं ना। मग हे विचार त्या लोकांनी करायला पाहिजे। आता मी तर परमेश्वराला एवढी प्रार्थना करते, जेव्हा परमेश्वरा हा कसा पण दुश्मन असू दे आणि कुठला पण गोरी गरीब असू दे, पण तो चांगला राहू दे। आता मजबुरी आहे ताई, मजबुरीच्या शिवाय काय होऊ शकत नाहीये। मजबुरी असली तर कोण हे करू शकतंय का? मजबुरी नसते तर आम्ही इथं राहिलो पण नसतो। तू भाड्याच्या रूमाचे पण पैसे दिले नाहीस ना, कशाचे दिले नाहीस, तुला पाहिजेच तर मग आम्हाला इथनं काढतो तर आम्हाला कुठं तरी एक सारा तर दे। कम से कम 10-15 जण राहतो। भंगार आहे ना, भंगार येथून खातो। पाऊस उघडला तर आम्ही बाहेर झोपतो। पाणी तर तुम्ही आता कमी पाण्यामध्ये आलात, पाणी पहिला आला असत ना तुम्ही, एवढ्याला पाणी होतं। आम्ही तर तिथं बाकड्यावर बसलो, कोणी टाक्यावर बसतोय एवढ्या पाण्यामध्ये, आणि पुन्हा गाड्याचं पाणी आमच्या घराने उरतोय, कचरा येतोय। आणि माझ्या आईला ना बुटाने हात पायावर मारलेला पुरा पाय, आणि माझ्या मम्मीला पण मारत होते। एक तर जोकर नाही राहायला, कुणाला मागून आणावं, तपड मोपड टाकावं त्या घराखाली, तिथं हा भूक लागली हातीलीतला आणावं, ते खावा बसावा। किती परेशानी काढतो आम्ही। आम्ही तरी 40 वर्ष झाले। 40 वर्ष। आणि हे किती जुनं आहे पूर्ण? भरपूर म्हणजे त्याच्या माग म्हणजे त्याच्या इकडे बिल्डिंग झाले पुरली नाही। पूर्वी इकडे एकही बिल्डिंग नव्हती, पूर्ण आता बिल्डिंग झाल्या तिकडे। पीएमसी वाले येऊन एक सर्वे वगैरे करून जातात, आणि इकडे पाठीमागे रोड आले ना, तर ते लोक बोलतात की तुमचा रोड कटिंग मध्ये जाणार। त्यामुळे आम्ही हे रूम पण विकून जात नाही दुसऱ्याचे। आमची लहान लहान मुले रात्रभर आम्हाला जागृत करावं लागतं। आज माझी सासू आजारी आहे, पण आम्ही तिला दुसरीकडे ठेवलेलं आहे। पाण्यामध्ये कसं ठेवणार आम्ही? नेता नेहमीच येऊन स्टिकर लावून जातात, दुसरं काहीच काम करत नाही, काहीच काम करत नाही नेता। नेत्यापासून आम्हाला काहीच फायदा नाही, पूर्ण इकडे बघायचं नाही बस। असे कित्येक जण असे इथेच वैतागून रूम विकून गेले, त्याप्रमाणे आता आम्ही पण तेच ठरवलेलं आहे, विकायचं नाही। असं वाटतं की आम्ही इथे 40 वर्ष राहिलो ना, आमचं सुद्धा काहीतरी होऊ शकतं ना, यासाठी आम्ही ते थांबलेलो आहे, पण त्याच्यात काहीच होत नाही। तुम्ही जरा अजून 1 तास पहिला आला असतात ना, तर अक्षरशः तुम्हाला रिअल मध्ये सगळं काही बघायला मिळालं असतं।
भरपूर पाणी. हे पाणी येत कुठून आहे? सगळं रोड वरून येतं पाणी, वरून जे गटरचं पाणी. गटाराचं गटाराचं पण, आणि ते संडास सोडले ते संडासाचं सगळं घाण पाणी, बापरे. सगळं घाण पाणी इथे वरती येतं. आणि बीएमसी वाले वगैरे काय नाही, तेवढ्यापुरती साफ करून जातात, परत आपलं हाय ते हायच. तर तुम्ही जाऊन सगळ्यांनी मिळून केलं आम्ही किती वेळा केली कंप्लेंट, अर्ज पण दिला. इथून इथपर्यंत तुमचं, परत हे तिथून इथपर्यंत पाणी येतं, कमरेपर्यंत पाणी येतच. पाठची गल्ली पुढची गल्ली पूर्ण असतेच, घरातनं सगळं पाणी येतं लोकांना. 30-40 वर्ष झाले. तुम्हाला भीती नाही वाटत? आता काय करायचं मग? वाटतं तुम्हाला? वाटते असं भीती काही तर वाटते ना. पडेल वगैरे असं हा काही वाटते आहे? भीती वाटते. भिंतीमध्ये क्रॅक्स वगैरे आले? हो आहे ना, ते काय हे लाद्या बसून घेतल्या त्याच्यामुळे तर पूर्ण पापडी सगळे निघते. तो गमबूट नहीं पहनते ना तो फिर पाँव एकदम दुखता है, इसके लिए उसको पहना था थोड़ी देर, अभी निकाला बाहर गई. गटराचं पाणी इथून येते बघा, दाखवते. बड़े बड़े बिल्डिंग्स के पीछे छुपी ये कहानी ये बताती है कि मुंबई की बारिश हमेशा फिल्मी नहीं होती। कुछ लोगों के लिए ये रोज की कसौटी है। ऐसे ही ग्राउंड रियलिटी के लिए आमची मुंबई टुडे के साथ बने रहिए।